राष्ट्रवादीचे नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे अत्यंत अजित पवारांची या ठिकाणी निकटवर्तीय मानले जाणारे आप्पासाहेब जगदाळे दादा काय सांगाल एकंदरीत आपला या ठिकाणी चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे काय सांगाल एकंदरीत तुमच्या भावना काय एकंदरीत? आमच्या भावना हे आहेत की दादांच्या या घटनेमुळं आम्हाला काय आनंद झालेला नाही। आमच्या भावना ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही। आज या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मतदारांनी भरभरून या ठिकाणी अक्षरशः तुमच्या चिरंजीवाला कमी वयात या ठिकाणी आज विजय प्राप्त करून दिले तर काय मतदारांचे कशा प्रकारचे आभार मानणार काय? मतदानाचे आभार शेवटी हे मतदान जे झालंय ते खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाच्या दादांच्या कामावरती त्यांची पोचपावती म्हणून या जनतेने या ठिकाणी मतदान केलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनी तरुण सहकार्याचं मी आभार मानतो। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची विलिनीकरणाबाबत सातत्याने चर्चा होती काय वाटतं एकंदरीत कधी राष्ट्रवादीची विलिनीकरण होऊ शकते? हा विजय दादांच्या चरणी अर्पित करतो। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात काय सांगाल कधी होऊ शकते विलिनीकरण काय? मी काय एवढ्या वरच्या लेवलचा हे नाही, मी सर्वसामान्य काय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमच्या भावना काय? आमच्या भावना जी दादांची इच्छा आमच्यापाशी बोलून दाखवली ती इच्छा दादांची पूर्ण व्हावी हीच आमच्या भावना आहे। दादांनी इच्छा बोलून टाकले की आपल्याला साहेबांना एकत्र येते। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलेले या ठिकाणी आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजय झाले दोन्ही राष्ट्रवादी एक व्हा अशी अजित पवारांची इच्छा या ठिकाणी व्यक्त करताना आप्पासाहेब जगदाळे या ठिकाणी बोलून दाखवले। सुंदर कोसाळकर, LS मराठी, इंदापूर।